नमस्कार मंडळी, चला तर आज आपण काहीतरी नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची जिऱ्याची पेस्ट अशी वाटून घेतलेली आहे. आणि आता एका गंजामध्ये दही, आपल्याला पाहिजे तेवढं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच बेसन टाकून घेतलेलं आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून छान फेटून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान फेटून घेतलेलं हे कढीपत्ता आहे, घरीच लागलेला आहे. तर 2-3 काड्या कढीपत्त्याच्या तोडून घेतलेल्या आहे. आणि आता मेन इन्ग्रेडियंट्स, आपलं साहित्य, मुंगण्याच्या शेंगा, याची आपण अशी साल काढून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं. जेवढ्या लांबीच्या तुम्हाला कट करून घ्यायच्या आहे तेवढ्या कट करून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. आणि आता कढई शेगडीवर ठेवून दिलेली, त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आणि छान जिरं तडतडलं की त्यामध्ये मुंगण्याच्या या शेंगा धुवून घेतलेल्या त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि छान तेलामध्ये आणि 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं मस्तपैकी त्याला परतून घेत आहे. परतून घेतल्यानंतर थोडं पाणी टाकून त्याला आपण शिजू द्यायचं. शिजवून घेत आहे छानपैकी मुंगण्याच्या शेंगा. आणि पाहू शकता, ही काहीतरी वेगळी अशी रेसिपी आहे मंडळी, करून पहा. खायला खूपच छान अशी रेसिपी ही लागते. आणि मुंगण्याच्या शेंगा शिजलेल्या आहे आणि आता ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला फोडणी घालायची आहे. तर 2 माप तेल टाकून घेतलेलं आणि छान तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी टाकून घेत आहे. जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आता आपल्याला जे वाटून घेतलेलं आहे ते टाकून छानपैकी वाटणाला परतून घ्यायचं. चांगल्यापैकी तेलामध्ये शिजू द्यायचं. मिरची आणि लसूण आणि कढीपत्ता टाकून घेत आहे. मस्तपैकी परतून घ्यायचं. हे वाटण छान शिजल्यानंतर त्यामध्ये आता शिजून घेतलेल्या मुंगण्याच्या शेंगा टाकून घ्यायचा. म्हणजे जे वाटण आहे ते छान मुंगण्याच्या शेंगांना लागेल. आणि पाहू शकता मस्तपैकी परतून घेत आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आणि या पहा, शेंगा मुंगण्याच्या तशाच पाहता खाऊशा वाटतात आणि खूप जणांना ह्या शेंगा आवडतात. आणि ही काहीतरी वेगळी रेसिपी. आणि आता या शेंगामध्ये आपण जे दहीचं मिश्रण केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे. म्हणजे छान अशी कढी आणि शेंगा त्यामध्ये कढीमध्ये शिजून येईल. आणि वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. मस्तपैकी कढीला उकळी आलेली आहे आणि शेंगासुद्धा छान अशा शिजून आलेल्या आहे. आणि मी आता बाऊलमध्ये काढून घेत आहे. पाहू शकता, थंड झालेली आहे कढी आता आपली. आणि मस्तपैकी कढी भात हा खायला खूपच छान लागतो. आणि त्यासोबत शेंगा मुंगण्याच्या काहीतरी वेगळी अशी चव तुम्हाला मिळेल मंडळी. अशा प्रकारे शेंगा आणि ही कढी करून पहा. कढीमधील शेंगा खूपच छान अशा लागतात आणि खाऊन पाहत आहे मी. खूप छान अशी कढी बनलेली आहे आणि शेंगा तर मस्तपैकी रसरशीत आंबट अशा बनलेल्या कढीनं. आणि अशी डिश करून पहा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का. धन्यवाद.